पण इथं 2 दिवस राहायचं. ए मग माझ्याकडे पैसे नाही दी. जीजू पैसा ढीग आपल्याकडे. बरोबर चला राहूया. नमस्कार. नमस्कार. आणि तू इथं काय करायला लागलायस? अरे आनंद रिसॉर्ट माझंच आहे. एवढं मोठं आनंद रिसॉर्ट तुझा आहे? होय. भावा मला इथं 2 दिवस राहायचं आहे. बर बर चला नाश्ता करूया. बरोबर चला. भावा एवढं मोठं रिसॉर्ट बांधलेस, तुझ्याकडे एवढा पैसा आला कुठनं? सांगतो नंतर भावा, तुझा लय मोठा हात आहे. इथं स्विमिंग पूल आहे, एवढं मोठं गार्डन आहे, मग आमचं बिल पण जास्त होणार काय? नाही वहिनी, हे सगळं ह्या भावामुळे आहे. ह्याच्याकडे बिल घेईन कमी. भावाचा हॉटेल पैसे नाही घेणार, भावाचा हॉटेल पैसे नाही घेणार. ओ चला आताच्या आता तुमच्या मित्राला विचारूया, त्यांच्याकडे एवढे पैसे आले कुठनं? चल चल आताच विचार भावा, एवढं मोठं तू आनंद रिसॉर्ट उभा केलेस, तर तुझ्याकडे एवढा पैसा आला कुठनं? तुला आठवतंय का आपण तुला स्थळ बघायला गेलो होतो? होय होय आठवतंय की. आणि माझ्या चांगल्यासाठी तिथं लग्न करू नको म्हणून सांगितलेलंच भावा तू. त्याच पोरगी संगत मी लग्न केलं. आनंद नाव कोणाचं आहे? सासऱ्याचं.